काय चाललंय तुझं? आणि आमच्या खोलीत का घुसायला लागलीस? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू कोण ना तुला लागलं असेल खोटं बोलण्याचं. मला माहितीये तू खोटं बोलते आणि इथे तू ना कोणाला तरी लपवून ठेवलंय. ए ग काय बी बोलू नको. कोणी सांगितलं तुला? हा हा या चोंबड्यांनी सांगितलं वय की नाही? काय गे टिटव्यांनो, गावभर बोंबलत बसण्याशिवाय दुसरं काही कामं नाहीत वय तुम्हासनी? ए एक्सक्यूज मी इथे उभी आहे ना माझ्याशी बोलायचं. आणि काय टिटवी का टिटवी मिटवी जी काय ना ती तूच आहेस. आणि आत्ताच्या आत्ता दार उघड. तुला काय करायचं ते कर, खरं मी इथनं हालत नसतो. तुला काय वाटतंय मी खोटं बोलतेय? तू खोटं नाही बोलत आहे ना, मग ठीक आहे प्रूफ कर ना. प्रूफ कर. मला माहिती आहे ते तू रेशला लपवून ठेवलंयस ते. काय ऋषी सर, अगं काही डोसकी फिरल्यात वय तुमची? उगा असं खोटं नाटक पसरू नका, कोणी नाही हात. खोटं नाटक प्रूफ कर. मग खोटं नाहीये ते उघड. आणि का तुला शेवटचं सांगतोय, जोपर्यंत कमळी येणार नाही तोवर मी दरवाजा उघडणार नाही. तुला काय करायचं ते कर. उगा माझ्या तोंडाकडे बघत बसू नका. निघा इथनं. निघ माकडी, निघ की. तोंडाला येईल ते बोलू नका. उगाच माझ्या मनचं कशाला मी काही बोलेन. ठीक आहे, तुझा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर तू स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघ ना. म्हणजे कसं याची देही याची डोळा, ते जास्त बरं पडेल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर. नाही म्हणजे तुलाही कळेल ना की आपला मुलगा काय गुण उधळतोय ते. आणि हे जे काही गुण उधळतोय ते इतर समाजालाही दिसत राहणार असं. आजूबाजूच्या लोकांना ज्यावेळेस ह्या गोष्टी कळतील तेव्हा इनामदार घराण्याची अब्रू काय राहील याचा विचार कर ना. म्हणजे म्हणून मी आपलं हे तुला सुचवलं. तू बघ. काहीही असलं तरी मी त्याला बोलवणार नाही. अगं नयनतारा, असं काय करतेस? असं लहान मुलांसारखं हट्ट काय करतेस? आणि मी जे काही सांगते ना यात तुझाच फायदा आहे. म्हणजे ऋषीला असा किती दिवस तू घराबाहेर ठेवणार? आणि आता तो त्या मुलीबरोबर फक्त फिरतोय. काय सांगावं? काही दिवसानंतर तो त्या मुलीशीच लग्न करून तिला घरी घेऊन आला, मग काय करणार तू? त्यापेक्षा आत्ताच त्याच्या अटी मान्य करून, म्हणजे असं तुर्तास दाखवून, खोटं खोटं का होईना पण त्याला दाखवून की बाबा ये, तू घरी ये, बाबा पुता करून त्याला कसंही त्याची मनधरणी करून तू त्याला घरी बोलावून घेऊन. आणि एकदा का तो घरी आला की मग सगळ्या गोष्टी तुझ्याच हातात असतील. म्हणजे त्या मुलीचं जे त्याच्या डोक्यात असलेलं वेड आहे त्याला त्या मुलीपासून कसं वेगळं करायचं हे हे तुला करता येईल ना. आई, मला पण असं वाटतं की ऋषीला माफ करून प्लीज घरी परत बोलवूया. हा माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे. स्वतःच्या मुलापेक्षा तो जास्त महत्त्वाचा असतो का? हे बघ बाई, मला जे वाटतं ते मी तुला सांगितलं. तुला कोण म्हणते की तू त्याला रिक्वेस्ट करून घरात बोलावून घे, असं कोण म्हणते? तू त्याला म्हणजे सतीशच्या आजारपणाचं कारण देऊ शकतेस आणि त्याला घरात बोलवून घेऊ शकतेस. मला जे काही सांगायचं होतं ते मी तुला सांगितलेलं आहे. नंतर मग असं म्हणू नकोस म्हणजे मुलगा हातातनं गेला आणि कोणी काही बोललंच नाही. हॅलो कमळे, अगं कुठं आहेस तू? लवकर इकडे ये. या माकडीनं परत तमाशा सुरू केलाय. अगं काय झालंय काय? गावच्यात आत्ताच्या आत्ता इथे ये. आणि हे बघ, मी स्वतः फाइंड आउट केलं ना तुझ्या रूम मध्ये कोण आहे तर बघ तुझा खूप मोठा लॉस होईल. लवकर इथे ये. तू तिथेच थांब, तुझा हिशोबच करतो मी. थांब आता आलोच. ठेव फोन. माकडी ये मूर्ख. कमळे कमळे काय झालं काय? अहो ऋषी सर, मला हॉस्टेलला जायला लागणार आहे. तिथं अनिकानं तमाशा घातलाय. तिला कळलंय का मी कोणाला तरी खोलीत ठेवलंय म्हणून. यार ही अनिका पण ना. चल दोघं जाऊया. हा साहेबा. ऋषी जरा पटकन घरी ये, महत्वाचं काम आहे. आता काय झालंय? अरे नयनतारा मॅडमनी तुला भेटायला बोलवलंय. काय? बर. हां ये पटकन. काय झालं?
आईने मला भेटायला बोलवलंय. ठीक आहे, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आधी आपण हॉस्टेलला जाऊ, ते सॉर्ट करू, मग जातो मी घरी. नाही 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 हो, नयनतारा मॅडमनी तुम्हाला बोलवलंय की आनंदाची बातमी, तुम्ही आधी घरला जावा, मी हॉस्टेलचं बघून घेतो. कमळी, मी ऋषी सर, मी सांगायलो की नाही, प्लीज तुम्ही घरला जावा आणि काला काय मी बघून घेतो, हे जास्त गरजेचं आहे. हां, मी जातो, चला बाय. एकदा सांगितलं ना, सरक सरक, मी आत गेल्याशिवाय थांबणार नाहीये. सरक. तुला काय करायचं ते कर, खरं मी इथनं आलत नसतो. करायचं ते कर. आता तू बघच. सरक. आणि का अरे ओके, काय फ्री मध्ये ठेवलंय का? जा ना. सोडा मला. काय डोसकं फिरलंय का तुझं? काय चाललंय? डोसकं बिस्कत तुझं फिरलं असेल. काय ग गावच्या अतिशहाणी झाली आहेस? स्वतःच्या लेडीज हॉस्टेलच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंयस. आज मला ते बघायचंच आहे कोण आहे ते. सरक. नैनिका, तुझा काय अधिकार आहे सगळं करायचा? गावचॉप, तुला काय वाटतं का? तू मला विचारतेस? हे कॉलेज माझं आहे, हॉस्टेल पण माझं, आणि त्यामुळे ही रूम पण माझी, आणि मला जे पाहिजे ना ते मी करू. काय चालवलंय हे? कसला गोंधळ आहे हा? मॅम, या गावच्यापने तिच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंय. मला फाइंड आउट व्हायलाच पाहिजे की ते कोण आहे. नाही नाही मॅडम, हिच्यावर काही विश्वास ठेवता, ही खोटं बोलते. खरंच मॅडम, मी उगाच काहीतरी बोलते. हो मॅडम, आणि का खोटं बोलते? ह्या सगळे खोटे बोलतात, कोणीच नाही आतमध्ये. कमळी, खरं सांग, तू इथे कोणाला लपवलंयस का? मला आहे जिवंत आहे हे कुणाला सांगून चालणारच नाही. जर ही बातमी कुठं बाहेर पसरली तर तिच्यावर ज्यानं गोळी झाडली त्यालाही कळू शकतंय. मॅम, ही काय बोलेल? ही ना एक नंबरची चालाक फॉक्स आहे, फॉक्स. ही ना खोटारडी आहे. हिने लपवलंय तर ही का खरं बोलेल? मला आज कळायलाच पाहिजे माझ्या कॉलेजमध्ये काय चाललंय. बघू बरं. कमळी, तुला माहितीये ना तू चुकीची नाहीयेस. मग एकदा सगळ्यांच्या समाधानासाठी तिला चेक करू दे. कुणी बी बघायच्या आधी मला काकीला या खोलीतनं बाहेर काढायलाच पाहिजे.